हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. बोला बोला. कधी टाकते चांगली हुशार बाई स्वयंपाकात मीठ, भाजीत मीठ? भाजी शिजल्यावर, अर्थात विदर्भाच्या भाषेत भाजीला गतका आल्यावर. तुमच्या भागात गतका हा शब्द आहे का? नाही का? उकडी आल्यावर जमलं ना? तसं आम्हाला सवय आहे ते. चाबरं जनावर एका जागेवर कधी चरत नाही. म्हणजे काय माणसं आहे राव. विठ्ठल विठ्ठल भाजी उकळीला यायची बाकी होती आणि तिचं मीठ घालायचं राहिलं होतं. मीठ लवकर घालत नाही याचं कारण असं आहे, सुरुवातीलाच मीठ घातलं तर भाजी शिजायला उशीर लागतो. मीठ हा क्षारयुक्त पदार्थ आहे. बघा कुटुंब कसं चालतं प्रेमाच्या आधारावर. प्रेम रसासी सोकोलो, हे का भूमिका खरी आहे, का हा लाभ खरा आहे. दृष्टांत तुमच्या समोर मांडल्या तुमच्या लक्षात येईल. तिचं मीठ घालायचं राहिलं म्हणून तेवढ्यात तिला मैत्रीण आली तिची पुण्यावरून आणि तिला भेटायला जायचं होतं. ते फार वेळ थांबणार नव्हती. करू तरी काय म्हणे. ती मोठीकडे गेली. ताई, मोठीकडे म्हणजे तिच्यापेक्षा मोठीकडे, मधली, तिची जाऊ. जाऊ जाऊ बाई, मी जाऊ. काय ग, कुठं चालली? जरा भाजीमध्ये मीठ घाला आमच्या. तेवढं भाजीत मीठ घालायचं राहिलं. उकडी येईलच आता. तुम्ही जर मीठ घातलं तर आणखी चवदार भाजी होईल. श्री मोठी बोलायला हुशार. ती म्हणे मी तुझ्यापेक्षा मोठी, तू मला सांगायला आली मीठ घाला. वाग म्हणे नवसाची तू. चल तुझं काम तू कर. ती म्हणे ही काही ऐकणार नाही. ही जरा जास्त मोठ्या घरची आहे. ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली. ताई, जरा भाजीत मीठ घाला ना. आम्हाला जरा एक महत्वाचं काम आहे, अडचण आहे थोडीशी. तुम्ही जर मीठ घातलं तर उपकार होतील तुमचे. घाला तेवढं भाजीमध्ये मीठ. ती म्हणे मी तुमच्यापेक्षा दोघींपेक्षाही मोठी आहे. आठवतं का तुला मी तुला एखादं काम सांगितलं? ती म्हणे नाही. मग काम उरकत नाही तर लवकर उठलं पाहिजे. मी काही तुझं काम करू शकत नाही. तुला मीठ घालायचं तर घाल. उगाच चव बी बिघडली तर माझ्या नावाने बोंबा होतील घरात. नाही. ती हायकमांड कडे गेली. यांना कळतं यात नवल नाही, पण तुम्हालाही हायकमांड कळतं नवल आहे तुमचं. आत्या 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 आल्या आत. काय ग, जरा तेवढं भाजीत मीठ घाला. ती म्हणे भाजीत मी आणि मीठ. तिनं 15 मिनिटीचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र सगळाच काढला. पार धुतली तिला 15 मिनिट. 15 मिनिटानं तिची भाजी शिजली. चल निघ, भाजीत मीठ घाल, मग जा कोण्या मैत्रिणीला भेटायला. ती म्हणे इतका वेळ जर पातेल्याजवळ थांबली असती तर अजून चवदार भाजी झाली असती. तिनं भाजीत मीठ घातलं, मैत्रिणीला भेटायला निघून गेली. तिने घातलं का नाही घातलं याचा तर विचार करायचा. तिच्यापेक्षा जी मोठी होती मधली, ती म्हणे आज काय आपण हे बरं केलं नाही. भाजीत मीठ घालणं काय कष्टाचं काम आहे का? आपण तेवढं काम करायलाच पाहिजे होतं आज, कुठल्याही परिस्थितीत. कारण भाजी आपल्या घरची, जेवण आपलं. ती गेली, बरणीतलं मीठ भाजीत घातलं आणि कामाला लागली. तिच्यापेक्षा मोठी होती. ती म्हणे आज तिला अडचण आहे, उद्या आपल्याला ये. अडचणीचा भाग असतोच प्रपंचात. आपण मीठ घातलं पाहिजे. ती गेली, भाजीत मीठ टाकलं. सासू म्हणे हेच काम जर मला माझ्या मुलीने सांगितलं असतं तर मी केलं नसतं का? सासू गेली वन, तिने भाजीत मीठ घातलं. आता एकीनं मीठ घालायच्या भाजीत सौगीनं मीठ घातलं. काय भाजी झाली असेल ती? आणू का थोडी?
चवदार भाजी झाली बुवा. घराचा मालक जेवायला आला. अर्थात कोण? लक्ष द्या, सासरा जेवायला आला. ताट वाटलं, पुढे ताट आणलं, पहिला घास घेतला. सासऱ्याला समजलं पोरीने मीठ जास्त घातलं म्हणे गड्या भाजीत. बेटा दही आहे का आपल्या घरात? आईनं म्हणे बाबा मला एक वाटी दही आण बरं. तिनं फ्रीज उघडलं, वाटीभर दही काढलं, सासऱ्याजवळ घेऊन गेली. वाटीतलं दही भाजीत घातलं. सासरा त्या भाजीतला खारटपणा दह्याच्या निमित्तानं वजा करून जेवला. मोठा मुलगा मधला लहाना जेवायला आला. आई आम्हाला जेवण दे. 3 ताटं तिघींनी बनवले, समोर नेऊन ठेवले. पाणी फिरवलं. घास घेता बरोबर मधला लहान्याकडे पाहतो, मोठा मधल्याकडे पाहतो. आई बाबा जेवले? जेवले. काय खाल्लं? म्हणे हेच. पण कधीच भाजीत दही घालत नाही, आज दही घातलं. मला एक वाटीभर दही दे. मधला म्हटलं मलाही दे ग. लहाना म्हटलं आई मलाही दे थोडस दही. 3 वाट्या दह्याच्या आणल्या, तिघींनाही दिल्या. वाटी वाटी दही भाजीत घालून ते तिघही जेवले. आता जेवायला बसल्या कल्पना, माधुरी, ऐश्वर्या, जया बच्चन, सासू. पहिला घास घेतला, मग मात्र समजलं भाजी खारट झाली. दृष्टांत संपला. पण चौघी रडल्या. का? उकरड्यावरती फेकून द्यायच्या लायकीची भाजी आहे ही, पण तरी आपल्या घरातली सगळीची सगळी माणसं जीवन तृप्त आहेत. भांडण झालं नाही आणि घरातलं सुदभर काडीचं सुद्धा प्रेम बिघडलं नाही. याला कारण काय असेल? त्याला कारण काहीच नाही मसलेकर. त्याला कारण एवढंच आहे, त्या घराचा मालक भाजीत दही घालून जेवतो, बस संपलं. तसं तुम्ही सुखी आहे आणि मी सुखी आहे. याचं कारण काय आहे? कारण या घराचा मालक स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आहे. स्वानंद सुखनिवासी भोसले बाबा आहे. म्हणून या कुटुंबामध्ये प्रेम आहे, या कुटुंबामध्ये वाद नाही. म्हणून धाडसानं बोलतात नाथ महाराज, प्रेम रसासी सोकलो. इतकं मिळालं की प्रेमामध्ये उणीवच राहिली नाही, सोकायला झालं, इतकं प्रेम मिळालं. पण महाराज इतकं प्रेम मिळण्याचा आधार, मूळ पाया, बेस काय होता? अभंगाचं 2रं चरण. भुंकत भुंकत द्वारी आलो, 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 भुंकत 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 द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो. थारोळ्या बैसलो, थारोळ्या बैसलो, भुंकत 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 द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो. थारोळ्या बैसलो, थारोळ्या बैसलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, भुंकत भुंकत द्वारी आलो, द्वारी आलो, भुंकत द्वारी आलो. क्या बात है वा. भुंकत भुंकत द्वारी आलो, ज्ञान थारोळ्या बैसलो. काही केलं नाही, फक्त आम्ही त्या दारात भुंकत भुंकत आलो. 11:30 पर्यंत थांबायचं आहे. महाराज तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही बुवा. त्याच्यामुळे तुम्ही काय आमच्यावर क्लेम करू शकत नाही. राहिले ते पुढे पोहोचायला काय आता. माता माऊल्यांमुळे तर विशेष शोभा आहे. अगदी आईसारखं लेकराला घेऊन आले बिचाऱ्या. काय बरं वाटत होतं तेव्हा त्यांच्या मागे चालण्यामध्ये. हो, खरं तर यांच्याच मागे चालण्यामध्ये मजा आहे जीवनाची. स्त्रियांच्याच मागे चला. कोणी आपल्याला म्हणेल हा बाईच्या मागे चालला, मानू द्या. अरे स्त्रीच्या मागे चालताना जीवन जेवढं पूर्णतेला जातं तेवढं पुरुषाच्या मागे चालून जात नाही. हा अहंकाराचा पुतळा आहे.
आज त्यांच्या मागे जग चालतंय, त्यांच्या प्रेमाचा झरा आहे आत. कधी काळी तिच्या मागे तिचं लेकरू चालताना माई लेकराला एकटं कधीच सोडत नाही. स्त्रीचं जीवन अजूनही मर्यादित आहे, म्हणून त्यांच्या पाठीमागं चाललं पाहिजे. तरुण मुलींनी खूप मोठा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या आईजवळ बसून 2-4 ठसके घ्या पुरी हो स्वयंपाकाची, तेव्हा कुठं चव येते भाजीला. असं युट्यूबवरती फेसबुकवरती नाही चव येत भाजीला. बंद करा जरा ते सोशल मीडियाचा वापर थोडासा कमी करा माझ्या बहिणीओ, खरंच कमी करा. फार मौल्यवान कालावधी आहे तुमच्या जीवनातला, माहेरातला, तेवढा आई वडिलांच्या जवळ खर्च करा. तुम्हाला जर कॉलेजच्या वयामध्ये एखादा शिक्षक म्हटला तुला नाचायचे गॅदरिंगच्या स्टेजवरती, तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला त्या शिक्षकाला उत्तर द्या, हो गुरुजी मी इज्जतदार बापाची पोरगी आहे, मला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सांगा, मी समाजाला पटवून देईल. दे धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रताप एक ही शंभू राजा था, छत्रपती संभाजी राजा पटवून देईल समाजाला. गुरुजी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श करू देणार नाही. ही सिंहगर्जना करणारा राजा ज्या भूमीत जन्माला येतो त्या शिवरायांची लेक आहे मी, शिवकन्या आहे. तो शिवछत्रपती समाजाला पटवून देईल. मी ज्या परिसरात जन्माला आली त्या राजूरचं महत्व अष्टविनायकात काय आहे याचं ज्ञान समाजाला पटवून देईल. अरे ज्या बुलढाणा जिल्ह्याच्या पायथ्याशी जन्माला आली ते जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा समाजाला पटवून देईल. ज्या मराठवाडा प्रांतामध्ये माझा जन्म झाला त्या मराठवाड्याकरता किती लोकांनी क्रांती केली याचा विचार समाजासमोर मांडेल. एवढंच नाही गुरुजी, मुसलमानाच्या सुद्धा बाईचा गौरव करणाऱ्यांचा धर्म आहे आमचा. दुसऱ्याच्या सुद्धा बाईचा आदर कसा करावा हे भाषणातून सांगेल, पण दुसऱ्याच्या लेकीबाईची इज्जत काढून तिच्या नाचण्याला शिट्या कशा वाजवाव्या ते माझ्या बापानं नाही शिकवलं मला गुरुजी. भाऊ पाहायला बसतो आणि टाळी वाजवतो, बहिणीच्या नाचण्यावरती शिटी वाजवतो, एवढा खालावेल तुमचा माझा हिंदू धर्म, असं स्वप्नात वाटलं नसेल आपल्या पूर्वजांना. स्वप्नात पण तरी नाचताय. कधी कधी मायबापाला विचारावं वाटतं काय फळ काढायचं आहे का, साध्य काय करायचंय तिला नाचू. नाही पाहावं वाटत तरण्या बांडपोराला बहीण स्टेजवरती नाचते त्यावेळेला. पण दुर्दैव विलास आहे जीवनाचा का नको असलेला आपल्याला हवं वाटतं. आणि फळाची हवा हृदयी कामुकेला रिगावा, की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला, अवाटली असता बुद्धी विषय सुखची परमावधी. ज्ञानोबराय बोलतात जीव तैसा उपाधी आवडे लोका विठ्ठल विठ्ठल. काय केलं महाराज तुम्ही, काहीच नाही. भुंकत भुंकत द्वारे आलो, आम्ही फक्त भुंकलो. भुंकल्याने काय मिळालं, प्रेम तर मिळालंच, पण ज्ञान थारोळ्या. थारोळ्या 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 कशाला म्हणतो. पूर्वी मोटरी नव्हत्या तेव्हा पाणी काढलं जायचं विहिरीतून, कशाने, मोट. त्या मोट मधून निघालेलं पाणी कशात टाकायचे, थारळ्यात. मोठ्यातून काढावं आणि थारळ्यात टाकावं. त्या थारळ्यातलं पाणी थारळ्यातच राहायचं का. त्या थारळ्याची जबाबदारी होती शेताला पाणी पाजण्याची. मोठेतून निघालेलं थारळ्यात पडायचं आणि सगळीकडे वाटणीला लागायचं. थारळ्याचं कामच, जबाबदारी थारळ्याची ही होती की सगळीकडे वाटावं. नाथ महाराज म्हटले आम्ही कुत्रा झालो पण ज्ञान थारोळ्या बैसलो, आम्हाला त्या थारोळीत बसवलं. ज्ञानदानाचं काम आमच्या हातात त्या संतांनी दिलं. आमची उंची नसताना सुद्धा आमच्याकडे ते काम दिलं. खरंच आपली कोणाचीच उंची ती सांगण्याची नाहीये, पण त्यांनी दिलंय की नाही आपल्याकडे काम दिलंय. एखादा म्हणेल तुम्ही काहीही सांगायचं आणि काही ऐकायचं, कुत्रा कुठं ज्ञानी होतो का. अरे साधूच्या मनात आलं तर भिंत चालायला लागते, मुक्ताबाईच्या मनात आलं तर रेडा बोलतो. पण काय वेद, मुक्ताबाईच्या मनात आलं ना मेलेल्या कुत्र्याचं हाडू घेऊन सुद्धा लाखो प्रेत जिवंत होतात. मुक्ताबाईच्या मनात आलं पाहिजे. मुक्ताबाईच्या मनात आलं तर मुसलमानांनी निवाशाला अडवल्यानंतर सुद्धा मशीद विठ्ठल विठ्ठल बोलत होती, विटा बोलत होत्या, भजन करत होत्या. मुक्ताबाईच्या मनात आलं तर गोरोबांसारख्याला हात येऊ शकतात. मुक्ताबाईच्या मनात आलं तर पंढरीचा
विठ्ठल तो पांडुरंग परमात्मा नामदेवरायांकरता, माझ्या ज्ञानदादांकरता, सावतोबांकरता वाटेल तिकडे जाऊ शकतो. आपण मूळ गाभावाचा, मूळ प्रकरण वाचा. काय मुक्ताबाईचा अधिकार आहे? संतांनी जर ठरवलं, आपल्याला तर असं उचलूनच घेतलंय, प्रत्येकाला किती मिळालंय ज्ञानोबाऱ्यांच्या कृपेने याचा विचार स्वतः वारकऱ्यांनी स्वतः करता करा. आमचे गुरुजी बाबा बोलतात नेहमी, साधूकडे जाताना कधी आपण आपल्याकरता जाऊ नये, त्यांच्याकरता जावं. मुक्ताबाईजवळ आलो, ज्ञानोबाऱ्यांजवळ आलो की आपल्याकरता येऊ नये, ज्ञानोबाऱ्यांकरता यावं. कारण आपल्याला सोडलं तर या जगामध्ये ज्ञानोबाऱ्यांना तुमच्या माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही महाराज. कोण आहे हो ज्ञानोबाऱ्यांना? ज्ञानोबाऱ्याला आई नाही, ज्ञानोबाऱ्याला बाप नाही, ज्ञानोबाऱ्याची बहीण ज्ञानोबाऱ्याच्या जवळ नाही, ज्ञानोबाऱ्याचा एक सुद्धा भाऊ नाही. ज्ञानोबाराय आज आळंदीत वैभवानं नांदत आहेत. हे आळंदीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्याच आधारावर, त्या साधकांच्याच आधारावर. तर कोण आहे ज्ञानोबाऱ्यांना? म्हणून आळंदीत गेलं का इकडे तिकडे कपडे शिवण्यात आणि अमुक करण्यात वेळ घालवू नये. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, गेल्या गेल्या इंद्राणीचं स्नान करून माझ्या ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीला मस्तक टेकावं. ज्ञानोबाऱ्यांना सांगावं, माऊली आलोय बरं मी. ज्ञानोबाऱ्यांनी एकदा कृपादृष्टीनं आपल्याकडे पाहिलं, निहाळलं की मग आपण हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.